मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाजपा संसदीय मंडळातील संभाव्य समावेशावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। फडणवीसांनी आता दिल्लीला जाण्यासाठी बांधाबांध करावी अशी टीका केली आहे। तर फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं अशा शुभेच्छा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्यात। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या संसदीय मंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजपच्या संसदीय मंडळाची लवकरच पुनर्रचना होणार आहे। भाजपची ध्येय धोरणं संसदीय मंडळामध्ये ठरवली जातात। यावेळी काही नव्या चेहऱ्यांना भाजप संसदीय मंडळात घेईल अशी शक्यता आहे। या चेहऱ्यांमध्ये फडणवीसांचं नाव सगळ्यात आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतंय। संसदीय मंडळात प्रवेश मिळाल्यास फडणवीसांचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय वजन वाढणार आहे। फडणवीसांसोबत योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा शर्मा यांचीही नावं चर्चेत आहेत। फडणवीसांच्या संसदीय मंडळातल्या निवडीमागं काही कारणं असल्याचं सांगण्यात येतंय। फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये भाजपला क्रमांक 1 चा पक्ष केला। 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 132 जागा मिळाल्या। महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून फडणवीसांची ओळख आहे। फडणवीस यांचा संघटनात्मक आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे। देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत। मोदी शहांनंतरच्या भाजपमध्ये पुढच्या पिढीतील नेतृत्व तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। फडणवीसांची संसदीय मंडळामध्ये वर्णी लागल्यास त्यांची दिल्लीवारी पक्की झाल्याचं विरोधकांना वाटू लागलंय। फडणवीसांनी आता सामानाची बांधाबांध करावी अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर राऊतांच्या या टीकेवर भाजपनं सुद्धा पलटवार केलाय। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे सक्षम नेते आहेत। महाराष्ट्रात 2029 ची निवडणूक देवाभाऊंच्याच नेतृत्वात लढली जाईल आणि आम्ही ती जिंकू। आवरावर तुमच्या पक्षाची झाली आहे। आदित्य ठाकरेंची आवरावर करायला लागा, उद्धवजी ठाकरेंची आवरावर करायला लागा। 2029 ची निवडणूक झाल्यानंतर कदाचित तुम्हाला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मातोश्रीमध्येच बसावं लागेल। त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही। त्यामुळं गाशा गुंडाळ्याची सुरुवात ही जनाब संजय राऊतांनी करावी, उद्धवजी ठाकरेंनी करावी। भाजपपेक्षा काँग्रेस नेतेच अधिक उत्सुक असल्याचं दिसू लागलंय। फडणवीसांनी 2029च्या आधी पंतप्रधान व्हावं अशा शुभेच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या। मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील। त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे। पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढे नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे। फडणवीसांचा भाजपच्या संसदीय मंडळामध्ये समावेश झाल्यास त्यांची पक्षातली प्रतिमा अजून उंचावणार आहे। शिवाय भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या निर्णय प्रक्रियेत सुद्धा सहभाग वाढणार असल्यानं त्यांच्या राजकीय कक्षा आणखी रुंदावणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।